हॅलो हाय नमस्कार. आज परत एक मस्त छान झटपट होणारी अशी आणि टिफिनसाठी तर एकदम उत्तम अशी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. भेंडीची भाजीची रेसिपी आहे. खूप सुंदर पद्धतीने ही भेंडीची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचायला पाहिजेत. चला तर मग आपल्या भेंडीच्या भाजीला सुरुवात करूया. इथे 3 कांदे घेतलेले आहेत. ह्या भाजीसाठी आहे ना आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं, त्याच्यामुळे इथे 3 कांदे घेतलेत आणि ते आपल्याला उभे कापून घ्यायचे आहेत. आता इथे मी अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे, त्याची आपल्याला ही सगळी रेसिपी करायची आहे. आता इथे मी कांदा घेतला आहे ना, तो असा एकदम उभा पातळ असा चिरून घ्यायचा आहे आणि चिरल्यानंतर तो आपल्याला ना पूर्णपणे असा मोकळा करून घ्यायचा आहे. असंच ठेवायचा नाही आहे, असा पूर्णपणे असा ना मोकळा करून घ्यायचा आहे. प्रत्येक असं आहे बघा, अशा पद्धतीने आपण तो सगळा सोडवून घेऊया. असाच आपण सगळा कांदा आहे तो चिरून असं सगळा मोकळा करून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळा कांदा घेतलेला आहे. आता आपण भेंडी घेऊया. आता भेंडी घेताना पूर्णपणे धुवून स्वच्छ पुसून घ्यायची. भेंड्याला अजिबात पाण्याचा अर्क लागला नाही पाहिजे. त्यामुळे आता आपण भेंडी घेतलेली आहे. भेंडीचे 2 तुकडे केलेत आणि एका तुकड्याचे आपण परत 4 भाग असे केलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला जर अजून छोटी करायची असेल म्हणजे अजून भेंडीचे आपण एका भेंडीचे 2 भाग जिथे केले तिथे 3 भाग करून त्याचे 4 भाग केलेत ना तरीसुद्धा चालू शकतं. पण शक्यतो अशी जरा मोठी छान दिसायला पण छान दिसते आणि खायलाही टेस्टी लागते. अशा पद्धतीने सगळी भेंडी आपण ही बारीक चिरून घेतलेली आहे. कांदा चिरून झालेला आहे, भेंडी आपली चिरून झालेली आहे. भेंडी कधी पण घेताना पूर्ण पुसूनच घ्यायची, अजिबात पाण्याचा अर्क त्याला घ्यायचा नाही आहे, हे लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला एका भांड्यामध्ये म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपल्याला भाजी करायची त्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं. आता इथे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे मी. इथे 4 ते 5 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, कारण आपण याच्यात पाण्याचा वापर करणार नाही आहोत. त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे, 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरं आणि मोहरी छानपैकी गरम झाली की त्याच्यामध्ये आहेत ना 7-8 लसणीच्या पाकळ्या आहेत ना अशा एकदम जरा अशा बारीकशा अशा चिरून घ्यायच्या आहेत. लसूण छानपैकी चिरून घ्यायची आणि ती आपण त्याच्यामध्ये टाकायची. लसूण जर अशी गरम झाली की आपण त्याच्यामध्ये आपण जो मगाशी कांदा चिरलेला होता तो कांदा आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छानपैकी सगळं आहे ना तेलावरती मस्तपैकी परतवून घ्यायचं आहे. एकदम मीडियम फ्लेमवरती छानपैकी आपण असं हे सगळी भाजी आपली शिजवून घ्यायची आहे. कांदा छानपैकी परतवून घ्यायचा तेलावरती आणि त्याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊया, म्हणजे कांदा शिजायला पण लवकर मदत होते. आधी व्यवस्थित असेल ना आपण तो पूर्णपणे तेलावरती आधी परतवून घ्यायचा आहे. सगळ्या पूर्ण कांद्याला तेल व्यवस्थित लागलं पाहिजे. पण कांदा असा मोकळा करून घेतलात ना तर ते भाजीचं जे टेक्स्चर येतं ना ते खूप छान येतं. त्यामुळे अशा पद्धतीने कांदा जेवढा असं लांब आणि असं मोकळा करून घेता येईल, लांब चिरून मोकळा करून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपण एक 5 मिनिटासाठी हा कांदा आहे तो वाफवून घ्यायचा आहे. सगळं परत मिक्स केलं मी आणि आता झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनिटाची वाफ काढायची, कारण का कांदा आपल्याला भरपूर असं शिजवायचा नाही, एकदम मऊ करायचा नाही, थोडासा क्रंचीनेस त्याचा ठेवायचा आहे. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती आता झाकण ठेवून अगदी नावाला 5 मिनिटाची, अगदी तुम्हाला अगदीच वेळ नसेल नाही झाकण ठेवलं नुसता कांदा असंच परतवून घेतला तरीसुद्धा चालू शकतो. आता मस्तपैकी कांद्याची आपण एक वाफ काढून घेतलेली आहे. परत एकदा तो सगळा परतवून घेऊया आणि त्याच्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याची पेस्ट घेतलेली आहे, ती मी छोटे 2 चमचे ह्याच्यामध्ये टाकून घेते. आता त्याच्यामध्ये बेसिक मसाले, त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हळद घेतलेली आहे. आता गरम मसाला घेतला मी छोटे चमचा 4 चमचे गरम मसाला घेतलेला आहे आणि लाल तिखटसुद्धा मी 4 चमचे छोटे घेतलेले आहेत. तुम्हाला कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची असेल तरीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये 1 चमचा वाढवली तरीसुद्धा चालू शकतं. जर तुमचं मसाल्याचं प्रमाण म्हणजे गरम मसाला किंवा ह्याचं म्हणजे तुम्हाला अगदीच कमी तिखटाचं वगैरे खाणारे असेल तर एखादा चमचा कमी टाकलं तरी चालेल, कारण का ह्याच्यामध्ये थोडासा जरासा स्पायसीनेस पाहिजे, कारण का आपली जी भाजी करण्याची जी पद्धत आहे ना त्याच्यामध्ये ही तुम्ही एकदा ह्या प्रमाणात करून बघा, इतकी सुंदर लागते ना, नक्की ट्राय करा.
सगळं काही मसाले आपण मस्तपैकी मिक्स करून घेतलेत. आता जी आपण भेंडी चिरलेली होती ती आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. भाजीला कलर पण किती छान आलेला आहे. सगळं काही व्यवस्थित असं आपण ते मिक्स करूया. पूर्ण भेंडीला जो आपला सगळा मसाला आहे कांद्याचा तो सगळा मसाला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण सगळं काही ते मिक्स करून घेऊया. भेंडीमध्ये ना पाण्याचा अर्क आला ना की भेंडीची भाजी ना अशी जरा एकदम चिकट अशी मऊ होते. तसं आपल्याला नको आहे. थोडासा क्रंचीनेस भेंडीचा पाहिजे. त्याच्यामुळे भेंडी कापताना पूर्णपणे ती पुसून घ्या. त्याला असं नाहीतर अशी भाजी काहीतरी अशी बुळबुळीत वेगळीच होऊन जाते. तसं व्हायला नको पाहिजे असेल तुम्ही भेंडी स्वच्छपैकी धुवून घ्या. त्याच्यात अजिबात पाणी ह्या पूर्ण रेसिपीमध्ये आपण वापरलेलं नाही आहे. आता पाव वाटी मी इथे बेसन घेतलेलं आहे. म्हणजे चणा डाळीचं पीठ असतं ते बेसन घेतलेलं आहे पाव वाटी. ते आपण ह्याच्यावरती टाकून घेतलेलं आहे आणि छानपैकी आपण ते परतवून घ्यायचे. त्याने आपल्या भाजीचं टेक्स्चर खूप छान येतं आणि चवही खूप छान वाढते. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये पाववाटी बेसन टाकलेलं आहे. परत एकदा सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपली भेंडी एक 5 मिनिटासाठी शिजायला ठेवूया. आणि इतकी झटपट होणारी ही रेसिपी आहे ना, त्याच्यामुळे नक्की खरंच नक्की ट्राय करा अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने केल्यानंतर तुम्हाला ही भेंडीची भाजीचे 2 घास जास्त जातीलच. पण मला कमेंट्स करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती. 5 मिनिटात भाजी आपल्याला अशीच म्हणजे भेंडी फक्त शिजायची आहे त्याच्यासाठी ठेवलेली आहे आपण अशीच. आता ह्या भाजीची टेस्ट अजून वाढवायची असेल तर आपण त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला टाकलात तरीसुद्धा चालेल. पण इथे कोकम वगैरे असं टाकू नका. असं पावडरच्या ह्याच्यामध्ये फॉर्ममध्ये जे असेल म्हणजे चाट मसाला असेल किंवा आमचूर पावडर असेल त्या तशा पद्धतीने टाका. त्याने खूप छान चव येते. नुसतं कोकम की असं टाकून ना मजा येणार नाही. ह्याने जी मजा येते ना ती खूपच सुंदर टेस्ट येते ह्या भाजीला. त्याच्यामुळे शक्यतो चाट मसाला असेल तर चाट मसाला टाका. 2 छोटे चमचे चाट मसाला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता फक्त मी गार्निशिंगसाठी ओलं खोबरं आणि कोथिंबीर असं वरनं फक्त टाकलेलं आहे. त्याने चवीमध्ये काय फरक पडणार नाही, पण एक जस्ट दिसायला खूप छान अशासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि कोथिंबीर ही वरनं टाकून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने झटपट अशी आपली टेस्टी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. रेसिपी आवडली की नाही ती मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही अशा पद्धतीने ही भेंडीची भाजी नक्की ट्राय करा. टिफिनसाठी खूप झटपट होणारी अशी टेस्टी आपली भाजी आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी वाटली तुम्हाला ती रेसिपी. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत ही कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करा. थँक्यू.